या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, गिरीश महाजन, पुणे शहरामध्ये तुम्हाला आम्ही पाय ठेवू देणार नाही, पुण्याच्या वेशी तुम्हाला ओंडळून देणार नाही। या ठिकाणी जेव्हा कधी तुम्ही पुण्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताल, तुमचा ताफा हा आम्ही फोडून टाकू, तुमच्या तोंडाला काळं फासू। तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कोणाचं नाव राहिलं असेल तर, म्हणजे इथे देखील त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलेलं नाहीये। ज्या ताईंनी त्या घोषणा दिल्या, खरंच आमचा त्यांना मानाचा सलाम, मानाचा जय भीम असेल। काल प्रजासत्ताक दिन देशभरात आनंदात साजरा होत असताना महाराष्ट्रात एक वेगळी घटना घडते आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन हे भाषण करतात आणि या भाषणामध्ये संविधानाचे निर्माते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच उल्लेख का नाही यावर एक वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव आवाज उठवते आणि रडून रडून आपल्या सिनियर अधिकाऱ्याला सांगते। ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रात सगळा गदारोळ होतो की खरंच गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी जे घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का वगळलं असेल किंवा का घेतलं नसेल यावर चर्चा होऊ लागलेल्या आहेत। मात्र हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुण्यामध्ये आंबेडकरी विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जे काही तरुण वर्ग आहे त्यांना मी बोलतं करणार आहे, त्यांचं या विषयावर काय मत आहे जाणून घेणार आहे। सुरुवातीला तुमच्याकडे येतोय, एक कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला काय माधवी जाधव ताईंचा? बघितलं। काय भावना आहे तुमची? त्यांच्या अतिशय म्हणजे त्यांना असं वाईट वाटलं की माधवी जाधव ज्या कर्मचारी ताई आहेत त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक आंबेडकरी जनतेच्याच व्यक्तीला जो आंबेडकरवादी आहे प्रत्येकाला वाईटच वाटणार। त्यांचं स्टेटमेंट असं होतं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं, या भारताचं संविधान निर्माण केलं, त्या महामानवाचं नाव महाजन, जे बीजेपीचे सत्तेत असलेले, सत्तेचा माज असलेले महाजन यांनी नाव न घेता बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केलेला आहे आणि वरून ते म्हणतात की मला अनुदानाने मी विसरलो असेल, म्हणजे इथपर्यंत त्यांनी हे केलेलं आहे। त्या बोलल्या की नाही का, त्यांच्यामध्ये एक स्टेटमेंट त्यांचं खूप छान आलं। त्याच्यामध्ये ते असं बोलल्या की मी माझी नोकरी गेली तरी चालेल, एक सरकारी अधिकारी कर्मचारी जर असं बोलतात माझी नोकरी गेली तरी चालेल, मी माती उचलेल, मी शेण काढेल, मी काही करेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा मी मंत्र्याला विसर पडू देणार नाही। ज्यांनी ज्या घोषणा दिल्या, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा त्यांनी अंतःकरणातून दिल्या। ती ज्या ताईंनी त्या घोषणा दिल्या, खरंच आमचा त्यांना मानाचा सलाम, मानाचा जय भीम असेल। आणि एवढंच की खूपच म्हणजे नाही का एक आवाज उठवणं, क्रांतिकारी आवाज उठवणं त्या ताईंमध्ये क्षमता होती। ही नाशिकमध्ये घटना घडलेली आहे आणि गिरीश महाजनांनी नंतर सांगितलं की हे अनावधानाने माझ्याकडून झालं, त्यांचं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलंय। तुम्ही ऐकलं का ते आणि काय वाटलं तुम्हाला त्याच्यावर? त्यांचं त्यानंतरचं जे वक्तव्य होतं ते सुद्धा ऐकलेलं आहे। त्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझ्याकडनं जर अनावधानानं जर का असा प्रकार घडला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कोणाचं नाव राहिलं असेल तर, म्हणजे इथे देखील त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलेलं नाहीये। इथं देखील त्यांनी या ठिकाणी असणारी त्यांची मानसिकताही दाखवून दिलेली आहे। त्यांना मी एक आठवण करून देतो, तुम्ही ज्या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद भूषवता ती नाशिक जिल्हा हा या ठिकाणी क्रांतीची भूमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काळाराम मंदिरचा सत्याग्रह या ठिकाणी केला होता। अस्पृश्यांसाठी, दलितांसाठी, बहुजनांसाठीचं काळाराम मंदिर या ठिकाणी उघड करून दिलं होतं। त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाचा विसर का पडतो? कारण की प्रजासत्ताक दिन हा कोणामुळे? संविधानामुळे। संविधान हे कोणामुळे? की बाबासाहेबांमुळे। आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायचं तुम्हाला विसर पडतो। गिरीश महाजन, तुमच्या मानसिकतेची कीव करती वाटते, तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते। या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, गिरीश महाजन, पुणे शहरामध्ये तुम्हाला आम्ही पाय ठेवू देणार नाही, पुण्याच्या वेशी तुम्हाला ओंडळून देणार नाही। या ठिकाणी जेव्हा कधी तुम्ही पुण्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताल, तुमचा ताफा हा आम्ही फोडून टाकू, तुमच्या तोंडाला काळं फासू। या निमित्तानं मी गृहमंत्र्यांना सुद्धा आवाहन करतोय, गृहमंत्र्यांनी राज्यामधली जर कायदा सुव्यवस्था राखायची असेल, या गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, त्याला ताबडतोब अटक करा, गिरीश महाजनची धिंड काढा आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या, आंबेडकरी चळवळीच्या भावना ज्या दुखवल्या गेलेल्या आहेत त्याच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल, एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतोय। गिरीश महाजन बोलले की अनावधानाने माझ्याकडून झालं, त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। ते बोलले की मी प्रत्येक जयंतीला, पुण्यतिथीला बाबासाहेबांच्या असतो, मी पंक्तीला जेवायला बसतो आणि जेवण करत असतो, हे सगळं क्लॅरिफिकेशन दिलं। सगळं ऐकून काय वाटलं? हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे, जयंतीला वगैरे उपस्थित राहतो, ते जयंतीला उपस्थित राहतो म्हणजे ते काय आमच्यावरती, समाजावरती किंवा बाबासाहेबांवरती उपकार करत नाहीत, तर अनंत कोटी बाबासाहेबांचे उपकार त्यांच्यावरती असेल किंवा त्यांच्या पक्षावरती असेल
हेच त्यांचे आज सत्ता उपभोगत असल्यामुळे त्यांच्यावरती बाबासाहेबांचे उपकार आहेत संविधानाच्या रूपानं. आणि ते जे म्हणतायत की जयंती साजरी करत असताना ते जेवणावळी घालतात, जे मांडीला मांडी लावून जेवायला घालतात, म्हणजे याचा अर्थ असा निघतो की ते अस्पृश्य पाळत आहेत. अस्पृश्यता पाळत असल्यामुळे ते आम्हाला जेवणावळी देत आहेत का? आम्हाला काही जेवायला भेटत नाही का? आम्ही आमच्या पैशांनी त्यांना जेवण घालू शकतो, एवढी आमची आज ताकद आहे. आणि गिरीश महाजनांना एक आव्हान करतो की त्यांना आम्ही पुणे शहरामध्ये फिरून देणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आम्ही आव्हान करतो की गिरीश महाजनांवरती लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं तुमचे सहकारी पण म्हणतात आणि प्रकाश आंबेडकर पण मला वाटतं तसंच बोलले. हो, नक्कीच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण की यामागचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जाती जमातीचे नेते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जाती जमाती मधून येतात. सतत बाबासाहेबांचे उपकार हे संपूर्ण भारतामधील आहेत. त्याच प्रकारे कारण की अनुसूचित जाती जमातीमधला जो आमचा वर्ग आहे त्यांच्यावरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत, संपूर्ण भारत देशावरही उपकार आहेत. परंतु आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. बाबासाहेबांचं नाव घेण्याचा त्यांना विचार पडलेला आहे व कायद्याच्या तरतुदीनुसार प्रजासत्ताक दिनी तर अशा महापुरुषाचं नाव जर कोणी वगळलं किंवा घेण्याचं जरी टाळलं तर अशावरती कायद्यानुसार अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी स्वतः कायदा सांगतोय. त्यामुळे आम्ही आमची काही वेगळी मांडणी करत नाहीये. कायद्याला अनुसरून धरून हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच माधवीताईचा तुम्ही व्हिडिओ कॉल पाहिला असेल, हे सगळं पाहून काय वाटलं? माधवीताईचा व्हिडिओ पाहून आम्हाला दुःख वाटलं, कारण माधवीताईला पण दुःख वाटलं. काय जे गिरीश महाजनांनी वक्तव्य केलेत, बाबासाहेबांचं नाव टाळले, त्यांनी जाणून बुजून तिथं नाव टाळलेलं आहे. काय नाही, ते असं म्हणालेत की अनावधानाने राहून गेले. अनावधानाने राहिलेलं नाही, त्यांनी जाणून बुजून नाव घेतलेलं नाही बाबासाहेबांचं. मला एवढंच म्हणायचं. तर हे आंबेडकर विचाराला आंबेडकरवादी हे तरुण होते आणि त्यांनी आपलं काय जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. मात्र त्यांनी एक जाता जाता इशारा दिला की मंत्री महाजन जर पुण्यात आले तर त्यांचा आम्ही ताफा अडवू आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा असा सज्जाड इशारा या तरुणांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढे आता काय स्टेटमेंट देतात, गिरीश महाजन काय बोलतात, राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागेल. या व्हिडिओमध्ये थांबतो. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे.